नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी 2 प्रिंटेड कपडे घेतलेले आहेत आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे। तर प्रिंटेड कपड्याचं मेजरमेंट आहे ते 14 बाय 9.5 इंच आणि हा जो प्लेन कपडा घेतलेला आहे त्याचं जे मेजरमेंट आहे 14 बाय 8.5 इंच। हे तीनही पीस जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला पेपर कॅनव्हास इस्त्री करून लावून घ्यायचा आहे। इथे मी बेल्ट बनवते, वन साइड मी शिलाई घेते फोल्ड करून आणि नंतर हा बेल्ट अशा पद्धतीने शिवून घेते। आतून अस्तर दिलेला आहे त्यामुळे हा बेल्ट चांगला असा मजबूत होणार आहे आणि फिनिशिंग पण चांगलं येतं आतून अस्तर दिल्यामुळे। अशा पद्धतीने बेल्ट एकसारखं आलेलं आहे। असं मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे आत फोम वगैरे लावून। इथे मेजरमेंट 12.5 बाय 13 आलेला आहे। आता इथे मी 1 इंचावर मार्किंग करून कोपरे कट करून घेते। इथे 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचे, तिथून झिपसाठी मेजरमेंट करायचे। तर तिथं 18 इंच आलेलं आहे, तर 18 इंचाची तर आपल्याला झिप लावायची आहे। इथे अर्धा इंच जास्तच घेणार आहे मी। झिप लावण्याआधी इथे मी फ्रंटला पाइपिंग करून घेणार आहे। त्याआधी बेल्टचं मेजरमेंट बघूया, 27 इंच आहे। बेल्ट इथे 27 इंचाचे घेतलेले आहेत मी। झिपच्या दोन्ही साइडनं मी कपडा लावलेला आहे। झिपच्या साइडनी कापड लावल्यामुळे झिप लावायला सोपी होते। इथे अशा पद्धतीने पॉकेट तयार करून घेतले, तर आता मी सेंटरला सेट करून घेते। त्यानंतर इथे सेंटर मार्क काढून घेते, तिथून 4-4 इंचावर बेल्टसाठी मी मार्किंग करणार आहे। बाहेरच्या इकडच्या बाजूनी खडू उमटत नाही म्हणून मी आतून गेलेला आहे। तर इथे मी पाइपिंग करून घेते साईडला झिप लावण्याआधी। दोन्ही बाजूनी पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे दोन्ही बाजूची पाइपिंग तयार झालेली आहे। आता इथे मी झिप लावणार आहे। इथे पाइपिंग करून झिप लावताना खूप सोपं जातं आणि
कपडा बाहेर येत नाही आहे. परत दाबटीप घेते. त्यानंतर इथे दुसऱ्या बाजूची झीप लावून घेते. ते दाबटीप घेऊन झालेली आहे. इथे सेंटर मार्क करते मी आणि या ठिकाणी सेंटर मार्कपासून 2-2 इंचावर मार्किंग करून तिथे बॉक्स करून घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे. नंतर इथे मी कट करण्याआधी शिलाई करून घेणार आहे, कारण शिलाई घेतल्यानंतर कटिंग करायला सोपं जातं आणि फोम बाहेर येत नाही आहे. इथे थोडंसं मार्जिन सोडून कट करायचं आहे. इथे दोन्ही बाजू कट करून झालेले आहेत. आता इथे मार्किंग केलं त्या ठिकाणी बेल्ट सेट करून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही बाजूचे बेल्ट लावून झालेले आहेत. इथे रनर आता लावून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅग उलटवून दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची आहे आता.
पायपिंग करून घेतलेली आहे साईडनं. ते दोन्ही कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे खालचे. इथंही आपली बॅग पूर्ण झालेली आहे शिवून. आता उलटवून पाहू शकतो. खूपच सुंदर बॅग आहे आणि कलर कॉम्बिनेशनही सुंदर आहे. अशा पद्धतीने तयार झालेली आहे ही पर्स. आतून एक झिपचं पॉकेट आहे आणि स्पेसही भरपूर आहे बॅगचा. ही बॅग तुम्हाला कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन बॅग पाहायला मिळतील. आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.